सर नमस्कार. मी अजय विरकर. आज तुमची माझी भेट होणं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. कारण आजच भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन आहे आणि तुमच्या माझ्या भेटीतून आज तुमच्याकडनं जो इतिहास समजतो आहे की भारतीय जनता पार्टी आणि संघाचं काम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कशी सुरुवात केली, तर ते एक आम्हाला मार्गदर्शन म्हणून तुम्ही जरा आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. कारण आजचा योग खूप सुंदर योग आहे. तुमची माझी भेट होणं आणि भाजपचा वर्धापन दिन 46वा वर्धापन आपण आज ह्या ठिकाणी साजरा करतो आहे. त्या निमित्ताने तुम्ही जरा मार्गदर्शनवरती आम्हाला जरा गायडन्स करा. माझं नाव प्रफुल्ल कृष्णाजी कुलकर्णी. मी मूळ जुन्नरचा आहे. लहानाचा मोठा जुन्नरलाच झालो. शिक्षणही जुन्नरला झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकेत 36 वर्ष नोकरी केली. 2017 साली निवृत्त झालो. लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. माझे वडील संघाचं काम करायचे. आणीबाणीमध्ये ते मिसा कायद्यान्वये येरोडा कारागृहात 19 महिने स्थानबद्ध होते. संघाचं कार्यकर्त्यांचं प्रचारकांचं येणं जाणं घरी असल्यामुळे संघ जवळून अनुभवता आला. आणि माझ्या आयुष्यातला भाग्याचा काळ असा आहे की 1980, 80, 81 अशी 2 वर्ष माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी संघाचं पूर्ण वेळ काम केलं. 2 वर्षाचा काळ हा खूप अनुभव देऊन गेला. आज मागे वळून बघताना ती 2 वर्ष ही आयुष्यातल्या बदलाला कारणीभूत ठरली. तो जो काळ होता तो काळ प्रतिकूलतेचा होता. म्हणजे विरोधाची धार होती, समाजाची उपेक्षा होती, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अवहेलना होत होती. असा तो कालखंड होता. मला एक घटना त्या वेळची अशी आठवते की माझ्या वडिलांना मिसा कायद्याखाली अटक करण्यात आलेले करायला आलेले जे अधिकारी होते ते आज हयात नाहीत. पण त्यांनी देशद्रोहाला ज्या पद्धतीनं वागणूक दिली जाते त्या पद्धतीची वागणूक आणि शब्दांचा उच्चार करून वडिलांना अटक केली. परंतु गेल्या अनेक वर्षांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या तपश्चर्येमुळं आज एक अनुकूल आश्वासक वातावरण निर्माण झालं. संघाचं काम करत असताना संघाच्या कामाबरोबरच संघ परिवारातल्या अनेक संस्थांचं काम जवळून पाहण्याचा योग आला. माझ्या घराशेजारी ढाळे कुटुंब राहतं. त्या कुटुंबातली मुलगी ॲडव्होकेट वर्षा ढाळे आता राज्य भाजपची सेक्रेटरी आहे. तिची जडणघडण, तिचा पक्षातला सारा प्रवास हा जवळून अनुभवलेला आहे. 1971 किंवा 72 साल असेल. जुन्नर विधानसभेचे तत्कालीन आमदार कृष्णराव रामजी तांबे यांचं अचानक दुर्दैवी दुःखद निधन झालं. आणि निधन झाल्यामुळे कायद्याच्या संकेताप्रमाणे जुन्नर विधानसभेची पोटनिवडणूक लागली. जुन्नर विधानसभा दर वेळेला त्यावेळेला प्रजा समाजवादी पक्ष निवडणूक लढवत असे. परंतु त्या पक्षानं असा निर्णय घेतला की श्रीकृष्णरामजी तांबे यांच्या घरात म्हणजे त्यांच्या पत्नीला जर काँग्रेस पक्ष उमेदवारी देणार असेल तर आपण ही निवडणूक लढवायची नाही. आणि काँग्रेस पक्षानं स्वर्गीय आमदार तांबे यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली. प्रजा समाजवादी पक्षानं आपला उमेदवार लढवता न देता विधानसभा निवडणूक पोटनिवडणूक बिनविरोध करायचे ठरवले. तर त्यावेळेला भारतीय जनसंघाच्या प्रदेश कार्यकारिणीने असा निर्णय घेतला की जुन्नरची विधानसभा पोटनिवडणूक आपण लढवायची. आणि मग निर्णय झाल्यानंतर उमेदवाराचा शोध सुरू झाला. अनंतराव बिडवई नावाचं एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं जनसंघाची उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यावेळेला टीप चिन्ह होतं.
पराभव समोर दिसत होता. सूर्यवांजी वाढणे पाटील त्यावेळेला प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते, प्रदेश भारतीय जनता संघाचे प्रमुख नेते होते. पुणे शहर आणि जिल्ह्यातनं त्यावेळेला जनसंघाचे 2 आमदार होते. पुण्यातनं रामभाऊ माळगी आणि मावळमधून कृष्णराव बेगडे. हे दोन्ही आमदार त्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी काही काळ जुन्नरला येऊन थांबले. आज आमदार म्हटलं की त्याची समाजातली प्रतिमा अशी आहे की त्याच्याकडे स्वतःचं वाहन असतं, सारी व्यवस्था त्याच्या दिमतीला असते. परंतु हे दोन्ही आमदार त्या काळामध्ये एस टीने प्रवास करत होते. त्या पोटनिवडणुकीमध्ये जगन्नाथराव जोशींची त्यावेळेला जुन्नरला सभा होती आणि त्यांनी कार्यकर्त्यांच्या एकत्रीकरणामध्ये असं सांगितलं की ही निवडणूक आपण का लढवतो. एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली की विजय हा आपल्या दृष्टिक्षेपाच्या बाहेर आहे, आपण नाही विजय होऊ शकत. पण मग ही निवडणूक का लढवायची आपण, कारण निवडणूक लढवायची ती जिंकण्यासाठीच. पण जगन्नाथराव असं म्हणाले किंवा ही निवडणूक एवढ्याकरता आपण लढवतो की आपलं चिन्ह आपल्याला घरोघर पोचवायचं. आणि म्हणून त्या 72च्या जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता संघाचं दीपचिन्ह जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक घरात पोचवण्याची संधी आपल्याला मिळाली. अशाच प्रकारचा प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत अनेक ठिकाणचं काम उभं राहिलं. निसर्गामध्ये जीवनामध्ये जी गोष्ट असते की काळ पुढे जात राहतो, ती परिस्थिती बदलत जाते. संघ परिवाराच्या कामाला उपेक्षा करणाऱ्या समाजानं हळूहळू संघ कामातला बदल लक्षात घेऊन, कामाची गरज लक्षात घेऊन संघाबद्दलचं आपलं मत समाजानं हळूहळू बदलायला सुरुवात केली. अनुकूलता निर्माण झाली आणि अत्यंत अल्पमतात असलेला, अल्पसंख्येनं असलेला भारतीय जनसंघ तो नंतर भारतीय जनता पक्षात विसर्जित झाला आणि भारतीय जनता पक्ष म्हणून जनसंघाचं रूप समाजासमोर आलं. तो भारतीय जनता पक्ष आज देशातला नव्हे तर जगातला एक मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा हा जो प्रवास आहे सुरुवातीपासून आजपर्यंत, हा अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागाचं, बलिदानाचं ते प्रतीक आहे. त्याग आणि बलिदान म्हणजे काय. मी अंबाजोगाईला होतो आणि अंबाजोगाईला बँकेत बदली झाली होती आणि संघाचं काम करतही होतो, तालुक्याचा प्रमुख होतो. एक दिवशी संध्याकाळच्या वेळेला स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस माझं घर शोधत आले आणि ते असं मला म्हणाले किंवा संघाची शाखा कुठं लागते. पोलिसांनी चौकशी करावी याची उत्सुकता मला वाटली म्हणून मी विचारलं का कशासाठी बाहेर. ते म्हणले उद्या इथे अंबाजोगाई शहरामध्ये माननीय जयसिंगराव गायकवाड जे आमदार आहेत विधान परिषदेचे, त्यांचा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये संघाच्या शाखेवर जाणं असा उल्लेख आहे. सकाळच्या वेळेला शाखा कुठं लागते काय अशी चौकशी केली आणि ते गेले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जयसिंगराव शाखेवरती आले. शाखा संपली आणि एका गप्पा मारण्यासाठी एका कार्यकर्त्याच्या घरी जमा झाले आणि मग जयसिंगराव गायकवाडांनी गप्पांच्या माध्यमातून आम्ही कसे भाजपामध्ये आलो, जनसंघामध्ये आलो आणि कसे घडलो याचं वर्णन किंबहुना माहिती सांगितली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय प्रमोद महाजन हे त्यांचे त्यावेळेचे सहकारी होते. जयसिंगराव असं म्हणाले की त्यावेळेला राज्य भाजपचं संघटनात्मक काम हे स्वर्गीय वसंतराव भागवत बघत असत. कार्यकर्त्याला उभं करणं, कार्यकर्त्याला ताकद देणं, त्याचा
विकास करणं या सर्व गोष्टींकडे वसंतरावांचं बारकाईनं लक्ष होतं. जयसिंगरावांनी एक आठवण अशी सांगितली की मुंबई अंबाजोगाई हे अंतर साधारणतः 700 किलोमीटरपेक्षा जवळपास आहे. वसंतराव भागवत त्या काळी हा सारा प्रवास एस टीने करत होता. मुंबईहून अंबाजोगाईला येणं, कार्यकर्त्यांशी संवाद करणं, मुक्कामी प्रवास करणं, कार्यकर्त्यांच्या बरोबर कुटुंबात त्यांच्याबरोबर राहणं, आणि असं केवळ एकदा करत नव्हते, तर ही एक निरंतर उपासना वसंतराव भागवतांनी केली. की अंबाजोगाईसारखाच प्रवास वसंतराव भागवतांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागात केला आणि कार्यकर्त्यांची दमदार सक्षम बळी उभी केली की ज्या बळीच्या आधारावरतीच, ज्या बळीच्या नेतृत्वामुळेच आज महाराष्ट्रातलं भाजपचं स्वरूप आणि दिशा ही बदलली आहे. एकेकाळी हिनवत असलेला संघाला, भाजपला आज जर समाज मान्यता मिळाली, म्हणून अनुकूलतेच्या या काळामध्ये पुढे जायचं असेल तर आपल्या पूर्व नेत्यांनी पक्ष आणि विचार रुजवण्यासाठी केलेला जो परिश्रम आहे, त्याग आहे, संघर्ष आहे, त्याचं विस्मरण आपल्याला कधी होता कामा नये. म्हणून आजच्या पक्षाचा स्थापना दिन साजरा करत असताना पक्ष हा का मोठा झाला, कसा मोठा झाला, याची आठवण आपण सर्वांनी जरूर ठेवावी. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ठीक झालं. ठीक झालं.